नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये. आज मी फ्लावर, बटाटा आणि वाटाणा यांची मिक्स भाजी बनवणार आहे. आणि माझी जर बनवण्याची पद्धत जर आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच बनवायला सुरुवात करते. इथे मी आपल्याला भाजी बनवायला लागतं ते सगळं साहित्य घेतलं आहे. इथं बटाटा घेतला आहे, फ्लावर घेतलं आहे, वाटाणा, आला लसूण पेस्ट, कांदा, कढीपत्ता आणि टोमॅटो. इथे मी आता फ्लावर, बटाटा आणि वाटाणा हे प्लॅस्टिकच्या जाळीमध्ये काढून घेते धुण्यासाठी. बटाटा जास्त वेळ चिरून ठेवला की त्याचा कलर थोडासा बदलतो, त्याच्यामुळे चांगलं धुवून घेते. आता लगेच गॅस चालू करून त्याच्यावर पातेलं ठेवते. आता पातेल्यात थोडंसं पाणी टाकते. इथे मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते. मीठ टाकलं. आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकते. आता धुवून ठेवलेल्या भाज्या टाकते. आता भाज्या टाकून झाले. आता झाकण न ठेवता या भाज्या 5 ते 6 मिनटं शिजवून घेते. आता 5 ते 6 मिनटं भाजी मस्त उकळून घेतले. आता गॅस बंद करते आणि भाज्या काढून घेते. बटाटा, फ्लावर बऱ्यापैकी शिजला आहे. आता लगेच आता बनवायला सुरुवात करते. इथं कढईमध्ये मी 2 चमचा तेल टाकते आणि आता तेल गरम झालं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते आणि थोडंसं जिरं टाकते. जिरा मोहरी मस्त तडतडून देते. आता जिरा मोहरी तडतडली. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते आणि आला लसणाची पेस्ट टाकते. आता लगेच बारीक चिरलेला कांदा टाकते. सगळं मस्त हलवून घेते. सगळा कांदा तेलामध्ये छान भाजून घेते. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकते आणि सगळा टोमॅटो परत कांद्यात मिक्स करून घेते. सगळं चांगले मिक्स करून झाले. आता इथे मसाले टाकते. इथे मी घरगुती चटणी मसाला टाकला. इथे गरम मसाला टाकते. इथे लाल मिरची पावडर टाकते. आता सगळं चांगलं मिक्स करून घेते. सगळा मसाला सगळ्या कांद्यात चांगला मॅश करून घेते. आता सगळा मॅश करून झाला. आता त्याच्यामध्ये शिजलेल्या भाज्या टाकते. आता मसाले टाकताना मी त्याच्यामध्ये हळद नाही टाकली, कारण हळद आधीच आपण पाण्यात टाकलेली होती. सगळं मस्त मिक्स करून घेते. आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालते. इथे मी 2 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता सगळं मस्त मिक्स करून घेते. शेंगदाण्याचा कूट सगळ्या भाजीमध्ये मिक्स करते आणि आता झाकण न ठेवता 5 ते 6 मिनटं परत शिजवून घेते, म्हणजे आपली भाजी एकदम परफेक्ट शिजेल. 5 ते 6 मिनिट झालेत आणि आता बघू शकता तुम्ही भाजीतलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे. आता भाजी एकदा परत हलवून देते. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते. कोथिंबीर घालून झाले. आता सगळं छान कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घेते. भाजी छान शिजले आणि आता लगेच खाण्यासाठी काढून घेते. एका डिशमध्ये मी खाण्यासाठी काढते. तर कशी वाटली फ्लावर, बटाटा आणि वाटाणा यांची मिक्स भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.